सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणतोय देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही। घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। शिवराय एक मराठा कोटी मराठा। आज शिवरायांच्या पावनभूमी सातारा नगरीत आज आम्ही मराठा बांधव 2 दिवसापूर्वी मनोजदादा जरांगे पाटलांना आझाद मैदानावर जाऊन भेट देऊन आलोय व तिथली परिस्थिती आम्ही पाहिलेली आहे। पोलिसांनी फक्त तिथं जो मराठा बांधव गावाकडून येतोय त्याला फक्त गोलगोल फिरवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांनी अजिबात आझाद मैदानापर्यंत पोहोचू दिलेलं नाही। पण एक म्हणजे नवल वाटतंय आम्हाला की ज्यावेळेला आम्ही ट्रेननं जवळजवळ आम्ही 10-15 किलोमीटर चाललो असेल, गाड्या आहे तिथं लावून, पण 10-15 किलोमीटर चालून सुद्धा नंतर आझाद मैदानापर्यंत आम्ही ट्रेननं पोहोचलो, पण एकाही त्या ट्रेनच्या ह्याच्यात पाणीच नाहीये। हे विशेष आणि नवल आहे। एकही हॉटेल सगळी बंद होती व पाण्याची सोय नव्हती। अरे सरकारला माझी एक विनंती आहे, आरक्षण तर हे मराठ्यांना मिळणारच आहे आणि तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे, पण तुम्ही जे माझा मराठी बांधव किंवा जो गावाकडून गेलेला क्राऊड होता त्या लोकांनी पैसे देऊनच जे काही असेल ते केलं असतं किंवा त्यांनी स्वतःच्या पैसे देऊनच खाल्लं असतं, पण सरकारनं हे कशासाठी केलं असेल किंवा त्रास द्यायचा म्हणून ज्या मराठ्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता ते तुम्ही लक्षात ठेवा की ज्या मराठ्यांच्या मतासाठी भीक मागायला घरापर्यंत पोहोचता आणि ज्या वेळेला माझा मराठा बांधव गावाकडचा शहरात गेलेला आहे तर तुम्ही आज त्यांची फसवणूक केलेली आहे आणि त्या लोकांना त्रास द्यायचं काम केलेलं आहे। हे कुठं तर थांबलं पाहिजे। आज मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेतात, आज 4था दिवस आहे, पण तिथली सोय म्हणजे मुंबईकरांनी असू दे किंवा सरकारनं सोय केलेली नाही व एवढा मोठा गणपती आहे तिथं, त्या गणपतीला जे अन्नदान असतं ते सुद्धा तुम्ही मराठा समाज माझा येईल म्हणून बंद केलं, पण माझ्या मराठी बांधवांनी अख्खी मुंबईला पुरेल व गणपतीचा महाप्रसाद होईल इतकं लोकांनी पाठवलेलं आहे। हे त्यांनी सरकारने लक्षात घ्यावं व त्यांना मराठ्यांना आरक्षण लवकरात लवकर द्यावं व माझी कळकळीती आमचे दैवत दोन्ही राजे असतील त्यांना सुद्धा आमची एक विनंती आहे, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील किंवा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सातारा शहरातून आज सर्व मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघाले आहे आणि जरांगे पाटील साहेबांचा आज 4था दिवस आहे। त्यांनी आज पाणीही दिलं नाही आहे आणि कडक उपोषण त्यांनी चालू केलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्रातून कालपासूनच सर्व आपले मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। तसेच आपल्या साताऱ्यातून हे आज आपली टीम निघालेली आहे, त्यांनी आज सुका मेवा हे घेऊन आपल्या मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि लवकरात लवकर जे आरक्षणची मागणी आपली आहे आरक्षण मिळावं म्हणून, तर हे लवकरात लवकर उद्या का होईना सरकारनं ह्याच्यावर विचार करून लवकरात लवकर ते पूर्ण करावं असं आमच्या सातारा टीममधनं आम्ही आज आपल्याला आव्हान करत आहे आणि लवकरात लवकर सरकारने ह्या गोष्टी जर केल्या नाही तर महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळणार आहे, एवढंच मी सांगतो। मराठा खडा